गुरुजी थोडा वेळ थांबता येईल का? म्हणजे घरचे येतच असतील. अजून किती वेळ लागणार त्यांना पोचायला? ते बघा आलेच. काय चाललंय इथं? अरे काय काय येऊ येऊ. भावना आई अगं भावना, अगं रेणुका, सावर सावर तिला आणि तू पण सावर स्वतःला. भावना अधिराज, भावना! ए, निलंबनी, अगं या लवकर पळ. इकडे दोघीच पडल्यात या. भावना भावना ॲम्ब्युलन्सला फोन लाव. बाबूजी हॅलो डॉक्टर, मी सिद्धिराज गाडे पाटील बोलतोय. जुना महादेवाच्या मंदिराच्या इकडे पटकन ॲम्ब्युलन्स पाठवा, पटकन प्लीज. काय झालं? येते ॲम्ब्युलन्स? हो येते. भावना भावना डोळे काढ ना प्लीज, माझ्याकडे बघ. काही झालं तरी डोळे बंद करू नकोस. काही नाही होणार, ॲम्ब्युलन्स येते, माझ्याकडे बघ. डॉक्टर भावना काळजी नको करूस, मी तर काही उडू नये. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर, अहो तुम्ही असं का घेऊन आलात? स्ट्रेचर वगैरे आणायचं ना. अहो तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे. ऐका ना, माझी बायको प्रेग्नेंट आहे, तिला प्लीज काही होऊ देऊ नका. ओके, चला इमर्जन्सी रूम मध्ये. चला. आय एम व्हेरी हॅपी टू अनाउन्स की लवकरच आम्ही वी आर गेटिंग मॅरिड. कॉंग्रॅच्युलेशन्स जान्हवी. इतकी सुंदर अनाउन्समेंट मी याआधी कधीच ऐकली नव्हती. थँक्यू सो मच. एनिवेज थँक्यू सो मच. प्लीज एन्जॉय युअर कुकीज अँड गेट बॅक टू वर्क. एक्सक्यूज अस. ओके सर. कोणतीच गोष्ट नॉर्मल करता येत नाही ना तुम्हाला? काही ना काहीतरी स्पेशल करायचंच असतं. ते काय ना मी जान्हवी, माझं तुमच्यावर इतकं प्रेम आहे की मला तुमच्यासोबतचा प्रत्येक मोमेंट खूप मेमोरेबल करायचा असतो. तुम्हाला आवडलं नाही सरप्राईज? आवडलं? खूप जास्त आवडलंय. आता मला सांगा, एवढं छान सरप्राईज मिळाल्यानंतर मी काम कसं करू? मग काय करायचं? मला तुमच्यासोबत कुठेतरी फिरायला जायचंय. ओके, आय एम ऑलवेज रेडी. जाऊयात ना. पण तुमच्या लक्षात येत आहे का मी जान, तुम्ही पण हळूहळू माझ्यासारख्या रोमॅन्टिक होत चाललायत. हो, मग व्हायला हवं ना. तुम्ही माझे बॉस आहात, मग आता तुमच्याकडून हे सगळंही शिकायला हवं. बोला, कुठे जायचंय? सर, मला तुमच्यासोबत तुमच्या घरी जायचंय. तुमचं घर बघायचंय मला. जाऊयात? सिद्धू, डॉक्टर. डॉक्टर डॉक्टर आमच्या बाळाला काही होणार नाही, प्लीज 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 काही करून त्याला वाचवा. काही होऊ दे. सिद्धिराज शांत व्हा. आम्ही पेशंटला स्टॅबिलाइज करायचा पूर्ण प्रयत्न करतो आणि तसंच काय असेल तर आम्ही अपडेट कळवू तुम्हाला. ओके? देवा, किती प्रयत्न केला तरी कालचं सिंचनाचं बोलणं मनातून जात नाही. का वाटलं असेल तिला असं? तुला माहिती आहे, मी माझ्या सुनांमध्ये कधीच भेदभाव केला नाहीये.
त्यांना माझ्या सुनाने कायम लेकी मानलंय, तरी सुद्धा सिंचनाला असं वाटावं इतक्या गोष्टी तिने मनात साठवून ठेवल्या. एका बाजूला हे दुःख आणि दुसऱ्या बाजूला जयंतराव आणि जान्हवीच्या नात्यामध्ये जे घडतंय त्यांनी होणारा आनंद. त्यांचं नातं एक एक पाऊल पुढे जातंय बघून खूप छान वाटतंय. असं वाटतंय पुन्हा एकदा माझ्या जानूच्या आयुष्यात आनंद येणार. सारखं वाटत होतं की तू तिच्या पदरात खूप दुःख टाकतोयस, पण आता असं वाटतंय की तिच्या पदरात आनंदाचा पाऊस पाडणार आहेस तू. तुझे खूप आभार. सिद्धूचा. हा सिद्धू बोल रे बाळा, पूजा कशी झाली? सगळं छान ना? खूप भावना. काय झालं भावना? आई आणि भावना मंदिराच्या पायऱ्यांवरून पडल्या. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. काय? भावना ठीक आहे ना? सिद्धू सिद्धू कुठे आहात? कुठे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलायस? डॉक्टरांकडे घेऊन गेलायस का? सिद्धू बोल ना. सिद्धू हॅलो. सिद्धू सिद्धूचा फोन का नाही लागत आहे? माझी भावना. सासूबाई सिद्धूचा फोन होता. आपली भावना ती पडली म्हणे, तिला काहीतरी लागलं असेल. कुठल्या हॉस्पिटलमध्ये, कुठे आहे, काय कशी, काही कळायला मार्ग नाही. सिद्धूचा फोन लागत नाही आता. मी काय करू? यांचा पण फोन बंद आहे. मी वीणाला फोन करते. चल ना फोन. वीणा. सासूबाई काय करू? कोणीच फोन घेत नाही माझा. सगळ्यांचे फोन बंद आहेत. मी का तुझं परीक्षा घेणं थांबत नाही? का असा निष्ठुर वागतोयस? तुला दया कशी येत नाही? तुझे आभार मानायचे तर ते आभार मानून पूर्ण होत नाही तोपर्यंत तू दुसरं विघ्न आणतोस. का एका मागोमाग एक माझ्या मुलींच्या आयुष्याशी खेळ खेळतोयस? आता कुठे ते गाडे पाटील भावनाचं बाळ स्वीकारायला तयार झाले होते आणि तू नाही. मी तुला असं करू देणार नाही. तुला काय वाटतं फक्त तू परीक्षा घेऊ शकतोस? आता ही भावनाची आई तुझी परीक्षा घेणार आहे. बघूया तू जिंकतोस की आईचं प्रेम. जोपर्यंत भावना आणि तिचं बाळ सुखरूप आहे असं कळत नाही तोपर्यंत या दिव्यावरना हात बाजूला करणार नाही ही आई. मला पण बघायचे तू किती निष्ठुर होऊ शकतोस.